तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात. परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना आज घडली. तक्रारदाराकडून ऐपतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान शिकंपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तक्रारदाराकडून सुरुवातीला 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली, मात्र तडजोडीनंतर 20,000 रुपयाचा सौदा ठरल्याची माहिती समोर आली. एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. प्रकरणाची प्रक्रिया सध्या सुरू असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे. भ्रष्टाचार विरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रशासनातील पारदर्शकतेमुळे अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना नागरिकातून व्यक्त केली जात आहे.